नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी छोटे छोटे लहान लहान झाडं होते, आज ते फुलायला लागले. त्याचं कारण आहे मित्रांनो, त्याला आपण वेळ दिला तर फुलं नक्की लागतात, वेळ दिला तर फळ पण नक्की लागतं. पण वेळ देणं हा आजकाल कोणाला माहीतच नाही. त्यामुळे आपण अशा पद्धतीने ग्रोथ लावलेली आहे. इकडे चाफ्याचं पण झाड लावलेलं आहे आणि चाफ्याला सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. वेळ देणं गरजेचं असतं. माणूस वेळ देताच हा खसून जातो आणि त्यामुळे तो माणूस तिथे संपून जातो. पहा, वेळ दिला आणि मला फूल भेटलं, मला नाही तर निसर्गाचं फूल आहे तसं काही नाही म्हणतात. परंतु आज मस्त पद्धतीनं फुलं लागत आहे, पण कमीत कमी याला वर्षभर लागलं फूल लागण्यासाठी. आता 7-8 महिने झालेले, परंतु 7-8 महिन्यामध्ये याला फूल लागलं. पद्धतीनं चांगलं आहे असं म्हणतात. वेळ खूप महत्त्वाचाच आहे. संयम, पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात. कारण आपण वेळ आणि काळ कोणाला देत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे आपला प्रॉब्लेम हा होतो. म्हणून म्हणतो पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. आणि पेशन्स असला तर माणसाच्या मनात काय, जगात काय, कुठे काही होऊ शकतं हे विसरू नका. कारण हे झाड लावताना याचे फूल कधीही हे महत्त्वाचं होतं. आणि याला लवकर फूल लागण्याचं कारण मित्रांनो, याची जी हे बघू शकता तुम्ही, इथं खूप मोठं असं खोडाचं जे फांटी असते ती फांटी आपण तोडून इथे लावली. म्हणजे वेळ का दिला गेला पाहिजे हा महत्त्वाचा आहे. वेळ दिल्यानंतर फळ नक्की मिळते. काही गोष्टीत माणूस निराश होतं, पण निराश होऊन जमत नाही. त्यामुळे हा वेळ देणं खूप गरजेचा असतो. वेळ का दिला जातो, वेळ का दिल्या जाऊ शकतो किंवा वेळ कशासाठी लागतो, तर हाच निसर्गाचा नियम आहे. तुम्ही वेळ द्या. वेळ दिल्यानंतर एक दिवस तरी होईना आपल्याला चांगल्या पद्धतीनं फळ मिळेल. तसंच आपल्याला इथे फूल मिळालं आहे. बऱ्याच गोष्टींपासून आपण हे करतो आणि त्याला आज आपण चांगल्या पद्धतीनं हे करून दिलेलं आहे. बघू शकताय तुम्ही, आता मस्त झाडं झालेले आपल्या इकडे. चाफ्याचं आहे आणि गुलाबाचं सुद्धा तुम्हाला नक्की दाखवतो. हा पांढरा गुलाब आहे आणि तिकडे लाल गुलाब आहे. तर याला सुद्धा कळ्या लागलेल्या आहे. लक्षात असू द्या, वेळ माणसाची असो किंवा निसर्गाची ही नक्की बदलते. एक झाड आपल्याला शिकवतं आहे वेळ काय असते, सस्पेन्स काय असतो आणि त्यामधून आपल्याला काय निर्माण करावं लागतं. एक झाड आपल्याला शिकवतं. आणि नक्की हा ब्लॉग तुम्हाला बोर जरी वाटत असला तर नक्की विचार करा. एक झाड लावल्यापासून आपण त्याच्याकडून काय अपेक्षा करू शकतो हे महत्त्वाचं आहे. आणि वेळ कशी बदलते हे त्याचं उदाहरण आहे. म्हणून म्हणलं 8 महिने थांबलो ना, आता फुलं लागायला लागली. वेळ खूप महत्त्वाची आहे.